शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनम् तव कथामृतं तप्तजीवनं कविभिर्णितं कल्मषातम्. भगवंताची कथा ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये स्वतः भगवंत येत असतात. श्रवणं कीर्तनं प्रभो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यम आत्मनिवेदनं. ही 9वी भक्तीची लक्षणं आहे. त्याच्यामधलं सर्वात प्रथम जे लक्षण आहे ते श्रवणम. भगवंताची कथा आपल्याला श्रवण करता आली पाहिजे. थोडस सोपं म्हणजे आपल्याला ऐकता आलं पाहिजे. हे थोडस सोपं म्हणजे ऐकून घेता आलं पाहिजे. हो बालिकांनो, कथा ऐकताय ना? कथेच्या प्रांगणामध्ये मंडपामध्ये भले आज आपण सीमित मंडळी असो, परंतु उद्यापासून मंडप भरणार आहे आणि भरलाच पाहिजे याची जिम्मेदारी तुमची आहे. बळच आपल्याला जनावर आणून बसवायचे नाही दादा, अधिकारी माणसं आणायची आहे आणि ती माणसं आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. ही कथा अनेक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. त्याचं कारण असं आहे, इथं सगळी माणसं पुण्य घेतात नवे. इथली जड असलेली वस्तू सुद्धा पुण्य घेऊ राहिली आहे. नैमिषारण्यामध्ये म्हणतात, श्रीमद भागवत हा कृष्णाला प्रचूर मात्राने बघणारा ग्रंथ आहे. सर्वांगाने बघणारा, कृष्णाला बघणारा हा ग्रंथ आहे श्रीमद भागवत. आणि श्रीमद भगवद्गीता, आता याच्यामध्ये फरक काय? दोन ग्रंथांमधला फरक असा आहे, श्रीमद भागवत हा कृष्ण चरित्राचा ग्रंथ आहे. काय? श्रीमद भागवत हे कृष्ण चरित्र आहे आणि श्रीमद भगवद्गीता हे कृष्ण वचन आहे. कृष्णाने काय केलं हे सांगणारा श्रीमद भागवत ग्रंथ आणि कृष्ण प्राप्तीसाठी काय करावं लागेल हे सांगणारा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. बघा बरं का, दोन्ही मधला फरक, दोन्ही एकच नाही आहे. दोन्ही मधला फरक असा आहे, तुम्हाला कृष्णाला ऐकण्यासाठी श्रीमद भागवत ऐकावं लागेल, कृष्ण समजण्यासाठी श्रीमद भागवत ऐकावं लागेल, पण कृष्ण प्राप्तीसाठी तुम्हाला श्रीमद भगवद्गीता ऐकावी लागेल. आणखी भागवतामध्ये तुमचं मनोरंजन होऊ शकतं, तुम्हाला कृष्ण कळू शकतो, पण श्रीमद भगवद्गीता ऐकल्यानंतर कृष्ण तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. नैमिषारण्य नावाचं अरण्य आहे. त्या अरण्यामध्ये शौनकादी ऋषींनी सुतांना प्रश्न केला की, मुनिवर सांगा, यदुवंशाचे रक्षक भगवान कृष्णाने वसुदेव देवकीच्या पोटी जन्म कसा घेतला? त्या जन्माची कथा आम्हाला ऐकायची. आणि मग सुतप सुतपीपासून ही कथा चालू झालेली आहे. 12 वर्षाची अशी अनेक 12 वर्षाची वर्ष गेली. ही दोघंही देवांनाही पुत्र नाहीये आणि पुत्र प्राप्तीसाठी वनामध्ये जातात. आणि वनामध्ये गेल्यानंतर म्हणतात की कठोर तपस्या केलेली आहे. अशी तपस्या केलेली दोघं पती पत्नी आहे. काय? दोघंही पती पत्नी आहे, परंतु तरीही दोघांनी पती पत्नीचं नातं ठेवलेलं नाही आहे. कठोर तपस्या म्हणजे काय असते? ती कठोर तपस्या अशी की दोघांनी भाकरी बांधून वनामध्ये गेलेले नव्हते. अशा वनामध्ये गेले होते की जे वन दुष्काळी वन आहे आणि त्या वनामध्ये जाऊन तिथं बसलेले आहे, तपाला बसलेले फक्त कशासाठी? हो, पुत्र प्राप्तीसाठी. आणि तप वाढत 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 गेलं. त्यांच्या तपाची पराकाष्ठा, तप कसं केलंय याच्याविषयी प्रमाण येत असताना म्हणतात की त्यांनी कंदमुळे नाही खाली, वनातली फळं नाही खाली, तर त्यांनी अक्षरशः झाडाच्या साली खाल्ल्या आणि त्या साली खाऊन दिवस काढले आणि भगवंताची तपश्चर्या करायला लागले, भगवंताला बोलवायला लागले. आणि मग एक दिवस भगवंत, साक्षात भगवंत प्रगट होतात. आणि साक्षात भगवंत प्रगट झाल्यानंतर म्हटले काय पाहिजे? पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे. खूप दिवस झाले या संसार वेलीला तेव्हा शोभा आहे की आमच्या पोटी रत्न जन्माला येईल, आमच्या पोटी लेकरं जन्माला येतील, आमचा वंश वाढेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि तो प्रयत्न करत असताना आपण कोणीतरी आमच्या पोटी जन्माला यावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, तप करत आहोत. भगवंत म्हणतात मग पुत्र देतो, काही हरकत नाहीये. पण जेव्हा भगवंताचं ते रूप बघितलं
आणि संपूर्ण हा निरामय असलेला, निर्गुण असलेला, आनंदमय असलेला सगुण झाला परमात्मा. आणि त्या परमात्म्याला बघितल्यानंतर, सर्वांगाने त्याची दृष्टी बघितल्यानंतर या पती पत्नीला मोह आवरला नाही आणि म्हटले की आपल्यासारखा पुत्र जन्माला यावा. काय मागणी केली? तुमच्यासाठी सारखा पुत्र जन्माला यावा. भगवंत म्हणतात माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा मीच आहे. माझ्यासारखा दुसरा कोण असू शकतो? अढ्यो बीजन वाणोस्मी को अन्योस्ती सदृशो मया. काय गीतेमध्ये भगवंत को अन्योस्ती सदृशो मया, माझ्यासारखा कोण आहे? या पृथ्वी तलावरती मीच आहे, माझ्यासारखा मीच आहे. हे प्रमाण भगवंताने गीतेमध्ये दिलेले आहे. माझ्यासारखा मीच आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते दोघही पती पत्नी म्हणतात आम्हाला आश्वस्त करा, आम्हाला आश्वस्त करा की आमच्या पोटी जन्माला काय येणार नेमकं. भगवंत म्हणतात तुम्ही जर मला मागितलंय, तुम्ही जर म्हणताय की मी पोटी यावा किंवा माझ्यासारखा पोटी यावा, तर माझ्यासारखा कोणी नाहीये. मीच तुमच्या पोटी द्वापार युगामध्ये जन्माला येईल, मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि मग असं आश्वस्त करून पाठवलं. आणि आश्वस्त करून पाठवल्यानंतर, आश्वासन दिल्यानंतर ते पती पत्नी गेले, सुचारूपणे संसार केला. त्या जन्मामध्ये त्यांना एक पुत्र झाला, दुसऱ्या एका जन्मामध्ये एक पुत्र झाला. आणि वसुदेव देवकी पर्यंत ही कथा आलेली आहे. ही कथा श्रीमद भागवतानुसार सांगत असताना वसुदेव देवकीच्या पोटी भगवंत जन्माला येणार आहे ही कथा सांगितली. ती कथा अशी आहे, द्वापार युगामध्ये वृष्णी वंशामध्ये माथुर नगरीवरती शूरसेन नावाचा राजा आहे. आणि तो मथुरा ते साम्राज्य आहे, त्या साम्राज्याचा मालक आहे. आणि त्या साम्राज्याला चालवत असताना त्या शूरसेनाला वसुदेव नावाचा मुलगा झालेला आहे. उग्रसेनाचा मुलगा कंस, शूरसेनाचा मुलगा वसुदेव. दारुक हाही कृष्णाचा एक काका आहे, चुलता आहे. शूरसेनाला उग्रसेन झाला आणि उग्रसेनाच्या पोटी कंस जन्माला आला. उग्रसेनाच्या पोटी कंस जन्माला आला आणि या मथुरा नगरीचं राज्य तो करतोय. त्या मथुरा नगरीवरती राज्य आहे. वसुदेवाला जी पत्नी आहे, ती पत्नी जी देवकी आहे, ती पत्नी कंसाची चुलत बहीण आहे. आणि त्या चुलत बहिणीचा विवाह वसुदेवासोबत कंसाने लावून दिला. ही कथा सर्वश्रुत असेल, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तरी आज आपल्याला भगवंताचा जन्म घ्यायचा आहे. आणि हा जन्म करत असताना ही कथा तिथपर्यंत पोहोचणार आहे. 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक असलेल्या परीक्षित राजाला ही कथा सांगितलेली आहे. शौनकादी ऋषी सुतांना प्रश्न करून ही कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आणि ती कथा नैमिषारण्यामध्ये एका झाडाखाली कथा सुरू झालेली आहे. आज मोठ्या मोठ्या पंडालमध्ये, मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये, मोठ्या मोठ्या सुंदर अशा वातावरणामध्ये ही कथा आपण घेतो, ऐकतो. पण ही कथा संशय न घेता ऐकता आली पाहिजे. हा खरा पुरुषार्थ आहे. संशय न घेता आपल्याला ऐकता आली पाहिजे. वसुदेव देवकीच्या पोटी बालकृष्ण जन्माला आले, तिथपर्यंतची ही कथा आहे. आणि मग तिथून पुढे आज आपण कथेचं महत्त्व, कथा महात्म्य आणि श्रीकृष्ण जन्म ऐकणार आहोत. उद्या आपल्याला त्याच कृष्णाच्या बाललीला अनुभवायच्या आहे, त्याच कृष्णाची रासलीला ऐकायची आहे, त्याच कृष्णाचं गोपीगीत ऐकायचं आहे. पुढे आपल्याला त्या कृष्णाला विवाहबद्ध होताना बघायचं आहे. हे पंचसोपान आहेत. कथेचे सोपान म्हणजे या पायऱ्या आहेत. 3ऱ्या दिवशी कृष्णाला विवाहबद्ध होताना, कृष्ण हा प्रापंचिक जरी असला तरी जगाच्या पाठीवरती कृष्णासारखा परमार्थिक कोणी नाही आहे. परमार्थाचं सर्वोच्च टोक जर काही असेल तर कृष्ण आहे. प्रपंचाचं सर्वोच्च टोक सुद्धा कृष्णच आहे. काय दोन्ही बाजूनं बघा त्याला.
त्याला दोन्ही बाजूला जरी बघितलं, प्रपंचाचा सर्वोच्च टोक कृष्ण आहे. कसं सांभाळलं असेल 16,000 पत्न्यांना, कसं सांभाळलं असेल सगळ्या बायकांना, कसं मुलांना सांभाळलं असेल, कसं प्रजेला सांभाळलं असेल, कसं गोपालांना. अरे एकच गोष्ट आपल्याला जमते. एका वेळेला आपण नातू सांभाळू शकतो, सुनेचं मन नाही राखता येत. एका वेळेला आपल्याला सून कदाचित सांभाळता आली तर मुलाचं मन राखता येत नाही. एखाद्या वेळेला आपल्याला कदाचित मुलगाही सांभाळता येतो, सुनही सांभाळता येते, मुलाचं नातवाचं मन राखता येत नाही, सासू सासऱ्याचं मन, आई वडिलाचं मन राखता येत नाही. कृष्ण कसा सांभाळत असेल? हा कृष्णाच्या जीवनातला जो सेतू आहे तो अनुभवणं खरं खरं कृष्ण भक्तीचं, कृष्ण कथेचं मर्म आहे. तो कृष्णाचा सेतू आपल्याला अनुभवता आला पाहिजे. कृष्ण कसा बॅलन्स ठेवत असेल, या सगळ्या गोष्टींचा कसा बॅलन्स ठेवत असेल. या सर्व कथा ज्या चालत आलेल्या आहे ना, त्या तुमच्या प्रपंचाला सुंदर असं रूप देण्यासाठीच्या कथा आहेत. कथा कुंभार आहेत, कथा तुम्हाला घडवतात. कृष्ण कथा खरंच माणसाला घडवते हो. कारण कृष्णासारखा आर्किटेक्ट कुणी नाहीये. त्याच्यासारखा आर्किटेक्ट कुणी आहे का? पाण्यावरती आपल्याला पाय ठेवता येईल? नाही ठेवता येईल. पाण्यावरती एखादी वस्तू तरंगवता येईल? नाही तरंगवता येईल. पाण्यावरती एखादी गोष्ट टाकून आपल्याला पैलतीलावरती नाही जमणार. कृष्णाने जोपर्यंत त्या द्वारकेमध्ये राज्य केलं, त्याची कृष्णाची जी द्वारका होती ती पाण्यावरती तरंगत होती. त्या पाण्यामध्ये त्यांनी ती द्वारका उभारली. किती सुंदर आर्किटेक्ट हो, किती मोठा शिल्पकार आहे. ज्या सप्तसुरांना त्यांनी मोकळ्या असलेल्या, पोकळ असलेल्या वेळूमध्ये जेव्हा सूर फुंकले, तो वेळू वेणू झाला आणि समग्र भूतलावरतील चराचराला वेध लावला. चराचराला, नवे पक्ष्यांना, पशूंना, झाडांना, सगळ्या अनंत योनींना त्यांनी वेध लावला. कृष्णासारखा संगीतकार कोणी असेल का? एका घरामध्ये सासूबाईला आवडणारं गाणं वेगळं आहे, सुनेला आवडणारं वेगळं आहे, सासऱ्याला आवडणारं वेगळं आहे. जे भजन भगवंताचं असतं ते भजन सुद्धा सगळ्यांना आवडेल असं नाहीये. वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना आवडतं. पण कृष्णाची वेणू जेव्हा उद्या तुम्ही रासलीला अनुभवाल ना, तेव्हा लक्षात येईल, अरे त्या वेणूने समग्र चराचराला वेध लावलेला आहे. समग्र चराचराला वेध लावलेला आहे. कृष्णासारखा संगीतकार कोणी आहे का? 16व्या 17व्या अध्यायामध्ये सुंदर असा स्वास्थ्याचा संदेश देणारा भगवद्गीतेच्या तो एक डॉक्टर आहे, चिकित्सक आहे. तो सुंदर पद्धतीनं समजून सांगतो की जेवण कसं असलं पाहिजे. रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया कटवम लवना तीक्ष्ण वृक्ष तीक्ष्ण विदाहीन. असं जेवण आवडणारा पापी माणूस आहे, तामसी माणूस आहे. पण रस्त्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया, रसमय असलेला, स्थिर असलेला, सात्विक असलेला आहार घेणारा माणूस सात्विक असतो, असं सांगणारा तो एक सुंदर असा डॉक्टर आहे. धर्मासाठी युद्ध केलं तर पाप नाही असं सांगणारा वीर आहे. धर्मासाठी जर युद्ध कराल ना, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मे भयावह. स्वतःच्या धर्मासाठी लढा. अरे तुमचा धर्म पांगळा होत असताना तुमच्या डोळ्यासमोर जर दिसत असेल आणि तुम्ही हतबल होऊन जर बघत असाल तर तुम्ही धर्मवान म्हणता येणार नाही. करा तो एकची धर्म जगा प्रेम पाहे खरा तो एकची धर्म जगा प्रेम पाहे खरा तो एकचे धर्म जगा प्रेम फक्त 52 मिनिटं झाली. जगी
सुदर्शनाला स्पीड मध्ये फिरवणारा इंजिनियर कोणी आहे का? सल्लागार, मर्मज्ञ, सर्वज्ञ, तत्वज्ञ, कृष्णासारखा राजकारणी, कलाकार, गीतकार, संगीतकार, कृषी तज्ञ, मानसतज्ञ, गीतज्ञ, काय काय त्याच्या उपाध्या आहे. कुठल्या उपाधीला तो अपुरा आहे. मैया अध्यक्षेन प्रकृती, अध्यक्ष आहे जगाचा, सगळ्या जगाचा अध्यक्ष आहे. देवाला समजून घेण्यासाठी पूजण्यापूर्वी देवाला समजून घेणं गरजेचं आहे. देवाला जेव्हा समजून घ्याल ना तेव्हा तुमची भक्ती वाढीस लागेल, तेव्हाच तुमची भक्ती वाढीला लागणार आहे. आणि मग बघा, आणि मग ही कथा चालू होती बरं का, ही कथा चालू होती नैमिषारण्यामध्ये. आणि मग ते पूर्वी जेव्हा 2 वेळा ही कथा आलेली आहे, एकदा श्री शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितली, ही पहिली कथा. आणि दुसरी कथा नैमिषारण्यामध्ये सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितली. आणि मग म्हणतात आभाळामध्ये, स्वर्गामध्ये सगळीकडे आसमंतामध्ये गर्दी झाली. आणि गर्दी होऊन देव ती कथा ऐकण्यासाठी आले, देव कथा ऐकण्यासाठी आले. आणि कथा अमृत पिल्यानंतर ते जेव्हा खाली येतात, अमृताचा कलश देवांच्या हातामध्ये, आणि देव शौनकादी ऋषींना म्हणतात, शुकांना म्हणतात, काय म्हणतात? अमृत कलश घ्या, आमच्या हातामधला अमृत कलश घ्या आणि कथेचं अमृत आम्हाला द्या, कथा ऐकण्यासाठी आम्हाला इथं बसू द्या. हे अमृत घ्या, त्या राजा परीक्षिताला अमर करून टाका, पण हे कथा अमृत आम्हाला सांगा. पण ज्यावेळेस शुक देवांना म्हणतात की अरे तुम्ही आता खरेच निम्न स्तरावरचे व्यापारी वाटत आहात, की तुम्ही अमृताच्या बदल्यामध्ये कथामृत पिण्यासाठी आलेले आहात, परंतु असं जमणार नाही. ही कथा जी आहे ना, ती कथा अमृताने फक्त शरीराला जिवंत ठेवता येतं, पण कथेला ह्या आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवता येतं. ही कथेची ताकद आहे, कृष्णाच्या कथेची ताकद आहे. ही कृष्ण कथा आपल्याला सर्वांगाने ऐकता आली पाहिजे. तो कृष्ण समजून घेण्यासाठी कृष्णा इतकं संयम कुणाकडे नाहीये. सगळ्या बाजूने आपण कृष्णाला ऐकत असताना कृष्णाचे पैलू आपल्यामध्ये आले पाहिजे. तर मी तुम्हाला भागवतानुसारच नाहीये, गीतेनुसार, इतरही ग्रंथानुसार, हरिवंश पुराणानुसार, जय विजय ग्रंथानुसार, महाभारतानुसार मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. कृष्णासारखं संयमी आपल्याला होता आलं पाहिजे. कृष्णासारखा संयम कोणाकडे नाही आहे. 3-4 दिवशी आपण ऐकाल शिशुपाळ हजारो शिव्या देतोय, आणि मग 100 शिव्यांचा जेव्हा कृष्णाने त्याला लिमिट दिलं, ह्या 100 पर्यंत जर तुझं स्पीड गेलं, 100च्या पुढे जर गेला तर नक्की तुझी धडक होईल, 100च्या पुढे जर गेला तर तुझा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्णाकडे संयम आहे. अशी पुण्य पावन कथा ऐकून ऐकतोय. त्या पुण्य पावन कथेला ऐकत असताना त्या परमात्म्याला आपल्याला मागायचंय 5 दिवसासाठी. श्वासाश्वासामध्ये कृष्ण बसवण्यासाठी आपल्याला त्याला मागावं लागेल. तो मागण्यासाठी आपल्याला त्याला श्वास द्यावा लागेल. न घेता आपण पुढे सर जन्मभरीच्या श्वासा इतुके, जन्मभरीच्या श्वासा इतुके, मोदिये हरिनाम विकत घेतला पायी, विकत विकत
प्रभूला विकत घेण्यासाठी श्वास द्यावे लागतील, शरीर द्यावं लागेल, तन मन धनाने इथे यावं लागेल आणि बसावं पण लागेल. वेळ किती झाली याला महत्व नाही आहे, कथा कितपर्यंत पोहोचली याला महत्व आहे. ती उत्सुकता शिगेला पोहोचली पाहिजे, शिगेला पोहोचली पाहिजे. घर तयार करताना हो सुरुवातीला जमीन घेता, जमीन घेतल्यानंतर तो प्लॉट सुंदर पद्धतीने नावावरती करता, नावावरती केलाय. आता मस्तपैकी त्या प्लॉटवरती असलेले गवत काढून टाकता, गवत काढल्यानंतर त्याच्यावरती असलेले त्याला कुंपण करता, कुंपण केल्यानंतर मग आता मुहूर्त काढता, मुहूर्त काढल्यानंतर कुदळी मारता, कुदळी मारल्यानंतर वीट आणता, वाळू आणता, सिमेंट आणता, गवंडी बघता, कॉन्ट्रॅक्टर बघता, बघितल्यानंतर हळूहळू पाया खोदता, जेसीबी बोलवता, मजूर बोलवता, पाया खोदलाय. खोदल्यानंतर आता किती मोठं काम आहे, आता उत्सुकता शिगेला आहे. आता पाया भरायचा, पायावरती परत प्लिंथ करायची, प्लिंथ वरती आता भिंती बांधायच्या, भिंतीला आता त्याच्यावरती गेल्यानंतर रिंग टाकायची, रिंगला गेल्यानंतर स्लॅब टाकायचा, स्लॅबला टाकल्यानंतर आता साईडच्या भिंती रंगवायच्या आहे, प्लास्टर करायचं आहे. हळूहळू आता फरशी बसवायची, रंग द्यायचा आहे. रंग दिल्यानंतर आता किचन मधल्या वस्तू चॉईस करायच्या आहे, बाथरूम मधल्या वस्तू चॉईस करायच्या आहे. पुढे सरकतोय गेले आणि मग शेवटी ते डिझाईन तयार झालेले, आता सुंदर अशी नजर लागू नये असं डिझाईन तयार झाले. आणि मग एक दिवस मुहूर्त काढायचा आहे, त्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच पद्धतीने तद्वत आपण कृष्णाच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. तो प्रवेश आपल्याला साधला पाहिजे. सगळ्यांना आपल्याला त्या कृष्ण कथेमध्ये घुसायचं. पृथ्वीवरती विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर दैत्य माजलेले, गर्विष्ठ दैत्य पृथ्वीवरती भारभूत झाले. 2 टोक आहे कृष्ण कथेचे. कृष्ण जन्म याच्यासाठी झाला की अनेक दैत्यांना मारायचं आहे, आणि कृष्णाने महाभारत याच्यासाठी केलं की जी विखुरलेली माणसं ती एकत्र आणायची आहे. सुरुवातीला जन्म याच्यासाठीच घेतो, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जन्म याच्यासाठीच घेतो की धर्माची स्थापना करायची, पण तत्पूर्वी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. यदा यदा हि धर्मस्य, धर्माला ग्लानी आलेली आहे म्हणून कृष्ण जन्म आहे. ही पृथ्वी उभार झाली आणि ब्रह्मदेवाकडे गेली, म्हणतात गाईचं रूप घेऊन गेली आणि गेल्यानंतर प्रार्थना करते की देवा, अरे अनेक दैत्य माजले, अनेक दुष्ट माजले, नको ते कृत्य करतायत, अनेक पाप वाढलेली आहे, काहीतरी करावं लागेल. आणि मग ब्रह्मदेवाने ती याचना ब्रह्मादेव विष्णूंनी मिळून, हरिहराने मिळून भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. भगवंताला ते प्रार्थना करतात म्हणून रक्षण व्हावे म्हणून भगवंताकडे सगळे गेलेले आहे, भगवंताकडे जाऊन प्रार्थना केलेली आहे. या पृथ्वीवरचं पाप नाश करण्यासाठी आपण जन्माला यावं, नाश करण्यासाठी आपण जन्माला आले पाहिजे. भगवंताने आश्वासन दिलं की तुम्ही गोकुळामध्ये जा, आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर सर्व देवी देवतांना आज्ञा दिलेली आहे. श्रीमद भागवत सांगतं की देवाने जेव्हा आश्वासन दिलं आणि सांगितलं की देवी कल्याणी तू गोकुळामध्ये जा, मायेला आज्ञा दिलेली आहे. गच्छ देवी व्रजं भद्रे गोप गोपी लंगकृत रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नंद गोकुले. गोकुळामध्ये जा, तो प्रदेश सुशोभित आहे. तिथे नंदाच्या गोकुळात वसुदेव देवकी राहतात, रोहिणी राहत आहेत, त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीने गुप्तपणे गेलेल्या. हा कंस खूप अत्याचारी होता. याचा सासरा जरासंध, आणि त्याच्या मदतीने, यवनांच्या मदतीने यांनी अनेक अनेक लोकांना, नवे नवे यादवांना समग्र त्रास दिलेला आहे. पण त्यातल्या त्यात वसुदेवाला देवकी त्याची चुलत बहीण असल्या कारणानं तो त्यांच्याविषयी थोडासा अनुकूल आहे. नंदाविषयी अनुकूल आहे. नंद हा वसुदेवाचा मित्र आहे म्हणून त्याच्याविषयी अनुकूल आहे. आणि अशा या वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण भगवान येणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. भगवंताने आश्वासन दिलेले आणि अश्वत्थ झालेली पृथ्वी माता, धरणी माता आली परत आपल्या स्वस्वरूपामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आशीर्वाद भेटलेले आहे त्या पद्धतीने कार्य सुरू झालेले आहे.